आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. रेकी थर्ड पर्यंतचा आपला सुंदर असा प्रवास आपल्यासोबत शेअर करत आहे आपली भाग्यश्री आणि कल्पना. कल्पना, थोडंसं उजेडात तुम्हाला बसावं लागेल. भाग्यश्री, आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. तुमचा परिचय. अनुभव आहे. भाग्यश्री सानप, मी नाशिक वरून आहे. हं, नाशिक मध्ये छोटं गाव आहे वडजिरे, तिथून आहे मी. आम्ही शेती करतो आणि मी आता कंपनीत जाते कामाला. हं, आधी पण जायचे, पण आधी खूप थकल्यासारखं व्हायचं, मला कामच व्हायचं नाही. पण मग आता जसं मेडिटेशन चालू केलंय तसं खूप एनर्जी आली, म्हणजे थकायला होतच नाही. सगळं घरातलं पण मलाच करावं लागतं, परत बाहेर पण बिलकुल थकायलाच होत नाही थोडं पण. काहीच हं, असं वाटतच नाही कामाला गेलं होतं का नाही. हं, मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतं कामाला जाताना आपण, येताना आपण. हं, आणि माझं आता मुतखड्याचं पण दुखत नाही आता. मी बोलले होते ना तुम्हाला दुखायचं. हं. दुखत नाही आता. दुखलंच नाही म्हणजे आता. छान. तुम्हाला बोलले पोट होतात. दुखायचं का? भाग्यश्री, पोट हा, दुखायचं? मुतखड. हो, मुतखड्याच होता ना. हं. दुखत राहायचं मधून मधून, आता बिलकुल नाही दुखत. खूप पडलाय छान. काय आता मला काय जाणवलं नाही पडला काय, पण मग हं. दुखत नाही बिलकुल. छान. नक्कीच. आणि हं, आर्थिक आहे थोडे अडचणी अजून. हं. आर्थिक चालू आहे थोड्या थोड्या. थोड्या झाल्या बऱ्यापैकी. बरं, काय वाटते तुम्हाला, आर्थिक अडचणी बाकी दूर होतील? चिडचिड होतील. नक्की होतील. नक्की होऊन जाईल. नक्कीच. आणि चिडचिड पण खूप व्हायची, खूप चिडायची मी मुलांवर. ते पण कमी झाले, म्हणजे बऱ्यापैकी कमी झाले. चिडत नाही आता. छान छान. फ्रेश वाटतं आता. मेडिटेशन केलं का सकाळी 5चं पण करते, 5ला उठून. हं. हम्म. खूप सुंदर. कामावर पण मस्त वाटतं, फ्रेश असं. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्याबद्दल असं म्हणजे आपल्यासोबत राहून छान वाटायला लागतं, जसं आपण ऊर्जेसोबत जळतो. हो. हो. फरक समजतो ना? हो. कारण आता तुम्ही कंपनीमध्ये काम आणि करता मी म्हटलं म्हणजे मैत्रिणी सोबत असतातच. एनर्जी लेव्हल चेंज होते. हो. हा, सगळ्या बोलतात तू चिडतच नाही, कोणी काही बोललं तरी नाही चिडत. मी शांत राहून घेते, काहीच बोलत नाही कोणाला. मग काही सगळ्या जणी असं म्हणजे जोडी असतं ना, आम्ही दोघी दोघी जोडी, तर हां. त्यांचं असं होतं का मी तुझ्या जोडी राहील. असं त्यांचे भांडणं होतं, माझ्या जोडीला पाहिजे म्हणून असं. म्हणजे मी कळलं? त्यांच्याशी असं. हा, हं. असं आपण त्यांचं होतं. एक मुलगी आहे छोटी, म्हणजे मुलगीच हं, आहे 18-20 वर्षाची. हं. तिचे पण भांडणं होतं, नाही ही ताईच पाहिजे मला जोडी, बाकी कोणी नाही असं. ती दुसरं कोणाच्या जोडी जातच नाही असं होतं. येस. कळते का तुम्हाला, एनर्जी लेव्हल चेंज होत आहे. हो ना? हो. येस. आणि मनी, आपण त्या दिवशी मनी मेडिटेशन केलं ना मॅडम, हां, तर मला दरवेळेस गॅसची सबसिडी यायची ना, तर ती दरवेळेस कट होऊन जायची अकाउंट मधून. काय हां. व्हायचं काहीच कळायचं नाही. तर हं. यावेळेस कटच झाले नाही. त्या दिवशी मनी मेडिटेशन केलं, दुसऱ्या दिवशी लगेच ते आलं गॅसची सबसिडी, आणि सगळे पैसे अकाउंटला तसे. बिलकुल कट नाही झाले. खूप सुंदर. अगदी छोटासा का होईना, पण असलेला जो अनुभव आहे, हा खूप जास्त हो. चांगला आहे. युनिव्हर्सच्या सोबतीने हो. घेतलेला जो अनुभव आहे, तो खूप सुंदर. नक्कीच. हो. हं. आणि दरवेळेस लेट येतं, यावेळेस मेडिटेशन केलं आपण आणि दुसऱ्या दिवशी लगेच पैसे आले दुपारी. नाही खूप तर छान. दरवेळेस भरपूर लेट येतं. हं. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद भाग्यश्री. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. थँक यू. थँक यू. छान. भाग्यश्री नंतर कल्पना. कल्पना, आठवण नसते. काय बरं आपल्याला 45-45 दिवसामध्ये या ऊर्जेने दिलं? आत्मा नमस्ते मॅडम. माझं नाव कल्पना रवींद्र ठाकूर आहे. मी नवीन मुंबई मधून बोलते आहे, बेलापूर गावातून. अ, रेखीमध्ये माझं यायचं कारण होतं की मला वाटलं होतं की भरपूर काही भरपूर भेटेल. आणि दुसरी गोष्ट काय माहिती काय, मला म्हणजे व्हिडिओज बघून मी इतकी इम्प्रेस झाले की मला असं वाटलं की
इकडून नाही जायला पाहिजे. आणि मॅडमचा हसरा चेहरा बघून तर असं वाटतं की भरपूर काय भेटेल. आणि मेडिटेशन मध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे, अजून पण पुढे पण घेत राहणार आहे. आणि मला ह्याचा फरक पडलाय की ऍक्च्युली माझे 3 सीझर आहेत, तर मी कधीही बसू शकतच नाही. म्हणजे 10 मिनिटं बसली तर खूप मोठी गोष्ट आहे, आणि काम केल्याच्या नंतर उठायला ऍक्च्युली होत नाही आणि बसायला पण जमत नाही. पण मी आता मेडिटेशनला तुम्ही 4 तास बोलले किंवा 5 तास बोलले तरी मी विदाउट टेकाला बसू शकते, आरामशीर बसू शकते. मी मेडिटेशन करू शकते, खूप ताट बसू शकते, कारण की बसता येत नव्हतं मला कधीच नाही. 23 वर्ष झाले मी कधीच बसू नाही शकत होती, पण आता मी व्यवस्थितपणे बसू शकते. आणि त्या दिवशी मी असं विचार केला की मॅडम नेहमी बोलते की रेखा तुम्ही एकी द्यायचा प्रयत्न करा, प्रयत्न करा. मग त्या दिवशी माझ्या मुलीला मी म्हटलं की मॅडमने सांगितलं की द्या, इकडे बस, मम्मी की देते. तिला पाठ फिरवली आणि प्रार्थना केली आणि रेखी द्यायचा प्रयत्न मी केला. म्हटलं मॅडमने विचार केले की ऊर्जा आपल्या हातातून जाते, म्हणून तुम्ही प्रयत्न करा. मग मी तसंच केलं आणि मी भांडी घासून येईपर्यंत ही झोपली. झोपल्यानंतर सकाळी मला बोलते की मला आता रोज रेकी दे, मला खूप चांगल्यापैकी झोप येते. तर म्हटलं "असं का, जर तुला रोज रेकी दिली, रोज झोपली तर घरातली कामं कोण करणार?" तर मॅडम करू कर. आणि माझे मिस्टर आम्हाला बोलत होते, माझ्या खुशीमध्ये दुःख आहे. म्हटलं रेखी देऊ का? ते बोलत काय करते काय? तर म्हटलं काय करत नाही, तुम्ही गप्प बसा, मी प्रयत्न करते. आणि मी त्यांना रेखी दिली आणि ते गार झोपले आणि उठले. म्हटलं बरं वाटतंय. हा ठीक आहे, काहीतरी केलं तुम्ही, काय केलं काय मला काय कळलं नाही, पण झोपलो मी. असू दे बोलतो. तर दोघं पण झोपले आणि घर थोडं शांत आहे. बाकी मॅडम होईल सगळं व्यवस्थित असा विश्वास आहे. खूप नक्कीच. चांगला अनुभव आहे आणि बरं वाटलं. प्रयत्न करू मॅडम अजून. नक्कीच. येस. कल्पनाचं म्हणणं आहे, मॅडम मला ऊर्जा जाणवतच नाही. आपण जोपर्यंत आपल्या मनाला बांधून ठेवतो ना, तोपर्यंत ऊर्जा आपल्याला जाणवत नाही. पण ऊर्जा काम करते हे जास्त महत्वाचं. मनी ब्लॉकेजेस कमी व्हायला सुरुवात होते. आपली मनःशांती, जी तक्रार करणारी कल्पना होती ना सुरुवातीला, फक्त तक्रारी असायच्या. आपण निवडून काढलेले होते या सेशन मधले विशेष लोक, हो की नाही? ती ती तक्रार करणारी कल्पना गेल्या 8-10 दिवसात तक्रारच नाहीये. तेथे सोल्युशनवर विचार केला जात आहे सगळ्या गोष्टींचा. हो की नाही कल्पना? तक्रारीऐवजी सोल्युशन हो. आलाय ना मनात, सगळ्यात मोठी तक्रार मॅडम. आहे ना? हो हो, आलंय मॅडम. प्रयत्न तर करते, अजून भरपूर प्रयत्न करायचे. खरं म्हणजे बघायला येस. गेलं तर भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, पण तुमच्याशी जोडून राहणार आणि तुम्हाला तर सोडणार कधीच. कोटी कोटी प्रणाम मॅडम, कोटी कोटी प्रणाम. कोणीच कोणाला सोडणार नाहीये कल्पना. आणि आपण तर आता प्रशिक्षण पूर्ण झालंय असं म्हणूया ना. आपण ट्रेनिंग होतो की नाही, ट्रेनिंग सुरू होतं ना, आता फक्त ट्रेनिंग झालं आहे. हो आता आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे, सोबत चालायचं आहे आणि भरभरून प्रॅक्टिस पण करायची आहे. नक्कीच तुम्ही एवढे प्रोटोकॉल हो तुम्हाला मॅडम. दिलेले आहेत ना, त्यातलं तुम्ही काय करू शकता करा. आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी पुन्हा पुन्हा बॅचला बसण्याची पण परमिशन आहे. क्लास ट्रेनिंग संपला आहे. आता ऑब्झर्व्हर म्हणून तुम्ही नक्कीच नवीन बॅचला छान अधिक अधिक अनुभव घ्या. येस. आणि सगळ्यांना पुढे हो पण मॅडम. देणार आहे. हो मॅडम. काळजी करू नका. ज्यांची ज्यांची एनर्जी लेवल छान भरली त्यांना त्यांना ग्रँडमास्टरला घेणार आहे. ज्याला असं वाटत असेल ग्रँडमास्टरला नंबर लागला पाहिजे, पैशांची चिंता करू नका. पैसे तुमच्याकडे येतात. मला माहिती आहे युनिव्हर्स तुम्हाला कशी मदत करते. तर फक्त तुमचं काम आहे काय? मेडिटेशन करणे. ओके. आणि प्रत्येक दिवशी हो हो अधिक जसं हो जसं क्लास संपल्यानंतर विषयच तुमच्यामध्ये एक प्रगती सुरू होते. अरे आता काही मॅडम नाहीये बाबा, आपल्याला अधिक अधिक करायचं आहे. तुम्ही ते करत राहता बघा तुम्ही. ओके. सगळ्या गोष्टी हो होणार आहेत मॅडम. हो कल्पना. हो. येस. आणि कल्पना मला तरी थँक्यू कल्पना मॅडम. एनर्जी लेवल खूप वाढल्यासारखी दिसते आहे. जेव्हा तो सुकलेला चेहरा होता कुठेतरी आता तो टवटवीतपणा आला आहे. ते जे नैराश्य होतं ते मला कुठेतरी आनंदामध्ये परिवर्तित झालेलं दिसतंय. तुमच्या मैत्रिणीच नक्की सांगतील. हो ना? कोणी पाहिलं होतं हो मॅडम. कल्पनाला हो पहिल्या मॅडम. दिवशी? हो. सुनीता, माईक सुरू करा. पहिल्या दिवशी नाही माहित, पण मी मागे तिला पाहिलं होतं तर तिच्या भरपूर तक्रार आहे मॅडम. नक्कीच.
आणि आता तिला आज हसरा चेहरा आहे की नाही होत आहे मला. बरं झालं ती दोघं झोपले. कल्पनाच्या ऊर्जेनी. म्हणजे कुठेतरी कल्पनाला एक एक समाधान आलं की माझी ऊर्जा काम करते. लक्षात ठेवा, कधी कधी हाताचे सेन्सेशन जरी नाही जाणवले ना, कारण आपण स्वतःला धरून ठेवत असतो, तसं शेवटी इथं माइंड, बॉडी आणि सोर्स तिन्ही गोष्टी काम करत असतात. पण तुम्ही देत असलेले ब्लेसिंग्स रूपी ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहचतेच. तुम्ही ध्यान करत आहात आणि ब्रह्मांडाला जे मागता ते मागणी पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड सज्जच आहे. फक्त वाट बघत असते की केव्हा द्यायचं. ओके, ती योग्य वेळ आली की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतातच. हो माझ्या मॅडम. चवर अधिक लक्ष द्यायचं. हं? हो मॅडम. हो हा. हो. येस. आत्मा खूप नमस्ते धन्यवाद. मॅडम. आत्मा नमस्ते.